केली आणि चौथ्या षटकासाठी मात्र प्रत्येक स्पेलसाठी नवीन नवीन गोलंदाजाचा मात्र या ठिकाणी वापर केला आहे. एक वेगळी संगणकाची प्लॅनिंग आपण जे झोटिंग देवरून संघाच्या वतीने पाहतोय. हो कटार स्लो रन होता, चेंडू पडल्यानंतर हलकासा पाहू शकाल त्याने टर्न झाला आणि पूर्णपणे फलंदाजाच्या अगदी बॉडीला जाऊन मात्र चेंडू ब्रश झालाय. तिथून मारा तिखट मारा सध्या आपण पाहतो या ठिकाणी देवरुंगकरांचा. ओ अचानक चेंडूला उचली मिळाली आणि त्या उचलीवरती फलंदाज रणजित पाटील आपल्याला बीट होताना पाहायला मिळतोय. हो आता चेंडू खाली राहिलाय. ओ हो हे खेळपट्टीचा अंदाज बांधणं एवढं सोपं नाही आहे. आपण या सीझनमध्ये आय थिंक पाहतो की तिसरी स्पर्धा या खेळपट्टीवरती कव्हर करतोय आणि चेंडू खाली कधी राहतोय कधी चेंडू उचली घेतोय. डबल माइंड विकेट आहे. पुन्हा एक चांगला चेंडू कोदून पाण्याचा दुरुप प्रयत्न होता परंतु चेंडू चालला गॅपमध्ये बांकट पडला मात्र पाऊस. हो 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 आणि इथे मात्र पाहू शकाल रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट्स इथे मात्र गमावलं. सुधीर पाटील या नावाचा फलंदाज आता मात्र या ठिकाणी बाद झालाय आणि पाहू शकाल नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय विशाल पाटील. विशालला आपण नेहमीच सलामीवीर म्हणून प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो परंतु या स्पर्धेचा विचार केला तर 5-5 षटकांचे सामने आणि त्याच्यामध्ये त्याला मात्र या ठिकाणी थांबवण्यात आला परंतु मात्र कुठेतरी ती रणनीती आता मात्र थोडीशी चुकीची ठरत असताना परंतु जर इथे विशालने चांगला खेळ साकारला तर मात्र एक फायटिंग टोटलपर्यंत इथून मकरंद स्पोर्ट मुठवत संघ पोहोचू शकतोय. कारण दोन्ही फलंदाज जर पाहिले तर एका बाजूला विशाल दुसऱ्या बाजूला रणजित आणि दोघांकडे ती क्षमता आहे की इथून सुद्धा मात्र एक चांगला डाव ते खेळू शकतात आणि तो डाव आज मात्र इथे दोघांना खेळावा लागेल आपल्या संघासाठी. कडक शॉट परंतु लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक म्हणतात ना की जास्त सावधगिरी बाळगली की ती सावधगिरी बाळगत असताना मात्र आपल्या अंगलिकी येत असते आणि ती सावधगिरी आज मुठवलकरांच्या अंगलिकी आली असंच म्हणावं लागेल. कारण विशालला थांबवण्याचा आता मात्र त्या संघाला भुर्दंड भोगावा लागतोय कारण विशाल या सामन्यामध्ये एकही दावेचं आपल्या टीमसाठी योगदान दिलं नाहीये आणि निराश पावलाने तो सुद्धा चाललाय. डगआउटच्या दिशेने धक्का क्रमांक 6 लागेल टीम मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. मात्र ते बीट झालाय आणि पाहू शकाल सर बॅटची कडा आहे का. यस फलंदाज बाद. हे रिप्ले पहा पंचांच्या निर्णयाकडे मात्र प्रसाद लक्ष वेधलं नाहीये कारण त्याला माहिती होते की चेंडू बाटमध्ये संपर्क आहे आणि सेलबाच्या स्वरूपात तो सुद्धा मात्र बाद झालाय. गोलंदाज अभय आता मात्र हॅट्रिक वरती आलाय. या स्पर्धेमध्ये आपण आज पहिली हॅट्रिक पाहिली. योगेश इलेवन आमने हे संघाच्या गोलंदाजाने ती हॅट्रिक कंप्लीट केली. गितेशनं आय थिंक ती कंप्लीट केली होती की या स्पर्धेतील हा दुसरा गोलंदाज ठरू शकेल का अभय. जे जोटिंग देवरुंग संघाचा न्यू बॅटर कुमार रणवी आलाय 9व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. फक्त धाबा फलक्यावरती 26 पाहतोय आपण. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे. क्रिकेटचा खेळ आहे, रंग बदलणारा खेळ आहे. वेल बदलायला वेल लागत नाहीये. इथे मात्र चेंडू आपण पाहू शकाल. ओ परफेक्टली वाईड यॉर्कर. कुठल्या प्रमाणात कुमारनं त्या ठिकाणी फटका एक्झिक्युटिव्ह करण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि चेंडू सोडून दिलाय. निर्धावानं चेंडूची समाप्ती. आणि यस आपण इथे जर पाहिलं
फक्त एक धाव त्या अभयनं खर्च